मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा आता सुभेदारांच्या घराबाहेर उभी असते. ती आता घराकडे अगदी निरखून पाहत असते. तर इकडे सायली आता दाराकडे येते. घरातील सर्वांना प्रश्न पडतो, ही अशी बाहेर का चालली असेल पूजा सोडून. तर इकडे प्रतिमाला असं वाटत असतं की माझ्या जवळच कुणीतरी इकडे माझ्याकडे येत आहे. तर सायलीला असं वाटतं की मला कुणीतरी भेटायला आलं आहे. ती आता खूप खुश असते. तर इकडे प्रतिमा घराकडे पाहत असताना पिशवी खाली पडते. त्या पिशवीतून एक कॉइन पडतो, जी रांगोळी काढलेली असते त्यावर जाऊन पडतो. पण प्रतिमाला हे माहीत नसतं. त्यानंतर ती आता घाईतच जरा पिशवी उचलते. तिला समजतं की कुणीतरी येत आहे, म्हणूनच ती पटकन आता बाहेर जाते. तर इकडे सायली दार उघडते. तिथे कुणीही नसतं. ती एका क्षणी तिथे पाहतच राहते, नक्की तिथे कुणी आहे की नाही. इकडे अर्जुन हा सायलीला आवाज देत असतो की तुम्ही काय करताय अहो. तो तिच्याजवळ येत तिला विचारतो की मिसेस सायली, अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही इकडे का आलात. तेव्हा सायली म्हणते, अहो सर, मला असं वाटतंय माझ्या जवळचं कुणीतरी भेटायला माझ्याबरोबर खूप गप्पा मारायला आलं आहे, पण इथे तर कुणीच दिसत नाही. तेव्हा आता अर्जुनला समजतं की सायली मधुभाऊंना खूप मिस करतीये. तेव्हा त्याला वाईट वाटतं. तो म्हणतो की मिसेस सायली, हे ऐका, मला माहिती तुम्ही ह्या वर्षीची दिवाळी आपल्या कुटुंबाबरोबर साजरी करत आहात आणि तुम्ही दरवर्षी आश्रमातील मुलांबरोबर मधुभाऊंबरोबर ती साजरी करता, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. सायली म्हणते, नाही हो सर, मी थोडी पुढे जाऊन पाहू का. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे. सायली म्हणते, हो सर, खरंच कोणीतरी इथे अगोदर होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही आहे कुणी. आता पूर्णाजी सायलीवर ओरडतात आणि तिला आतमध्ये यायला सांगतात. अर्जुन आता सायलीच्या हाताला पकडतो आणि तिला आतमध्ये घेऊन जात असतो. तेव्हा सायलीला रांगोळीवर ते नाणं दिसतं. ती म्हणते की अहो सर, हे नाणं पहा. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे नाणं कसलं आहे, तुम्हीच रांगोळी काढली होती ना, मग तुम्हीच ठेवलं असेल हे नाणं. सायली म्हणते, अहो सर, मी किती वेळा सांगू तुम्हाला, मी नाही ठेवलं हे नाणं. अहो कुणीतरी ठेवून गेलं इथे, आपल्या रांगोळीवर असं अचानक कसं आलं असेल. तेव्हा आता सायली लगेच ते नाणं घेऊन आतमध्ये जायला निघते आणि म्हणते, आई, मला हे नाणं बाहेर सापडलं, आपल्या रांगोळीवर होतं. कल्पना म्हणते, अगं तूच ठेवलं असेल ना रांगोळीवर ते. त्यावरती सायली म्हणते, नाही आई, मी नाही ठेवलं हे. तर आता ती सर्वांना दाखवत असताना ते नाणं तिच्या हातातून पडतं आणि पूर्ण आजींजवळ येऊन तिथे थांबतं. तेव्हा पूर्ण आजी लगेच ते नाणं उचलून घेतात आणि त्याकडे पाहतात. त्या म्हणतात, प्रतिमा आली आहे. तेव्हा आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. तर आता सर्वजण विचारतात, प्रतिमा आली आहे म्हणजे, असं का म्हणते तू पूर्ण आजी. तेव्हा पूर्ण आजी अगदी भावुक होतात आणि रडू लागतात. म्हणतात की माझी प्रतिमा आलीये, माझी प्रतिमा आलीये, ती इथेच कुठेतरी असेल, असं म्हणून त्या प्रतिमाला खूप आवाज देत असतात आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु घरातील सगळेजण आता त्यांना रोखतात आणि म्हणतात, इथे कुठे प्रतिमा नाही आलीये, तू अशी काय म्हणतेस. पण आता पूर्ण आजींना सारखाच भास होत असतो की माझी प्रतिमा घराबाहेरच आहे. पण पूर्ण आजींचं ऐकायला कुणीच तयार नसतं. पूर्ण आजींना म्हणतात की नाही, प्रतिमा इथे कशी येऊ शकते. तेव्हा आता सायलीलाही प्रश्न पडतो, नक्की कुणीतरी आलं होतं, मग हे सगळेजण नाही का म्हणतायत. मलाच आता खात्री करून घ्यायला हवी. सायली पण आता खूप भावूक झालेली असते. तिला अजूनही असंच वाटत असतं की बाहेर कुणीतरी आहे. तर प्रतिमा आता तिथे बाजूलाच लपलेली असते. पण आता घराचा दार बंद केल्यानंतर ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. इकडे पूर्ण आजींवर अर्जुन खूप जोरात ओरडतो. अश्विन आणि सगळेजण पूर्ण आजींना शांत राहायला सांगतात. अर्जुन पूर्ण आजींची माफी मागतो आणि म्हणतो, मला तुझ्यावर असं ओरडायचं नव्हतं, पण अगं प्रतिमा आत्या इथे कुठे आहे आणि तू अशी का म्हणतेस की प्रतिमा आत्या इथे आली आहे, मग ती घरात नसती आली का. त्यावरती आता मी हे नाणं प्रतिमाला दिलं होतं, ती नेहमी तिच्याजवळ हे नाणं ठेवायची. मी प्रतिमाला माझ्या घरची लक्ष्मी मानायची, म्हणून हे नाणं मी तिच्याजवळ ठेवायला दिलं होतं आणि हे नाणं आपल्या रांगोळीवर येऊन पडलं म्हटल्यावर माझी प्रतिमा इथेच बाहेर असणार आहे. तुम्ही मला रोखू नका, अडवू नका, मी जाते तिला बाहेर शोधायला. आता पूर्ण आजींची ही तळमळ पाहून सायलीलाही वाटतं नक्कीच कुणीतरी आलं आहे, म्हणूनच ती आता लगेच दार उघडायला जाते. तेव्हा आता ती समोर पाहते तर प्रतिमा आता तिथून चाललेली असते.
परंतु सायलीला ती दिसत नाही, कारण प्रतिमा अगदी गेटच्या बाहेर गेलेलीच असते. सायली इकडे तिकडे तिला शोधण्याचा खूप प्रयत्न करते. इकडे पूर्णा आजी अजूनही रडत असतात, तर प्रिया त्याच संधीचा फायदा घेण्याचा ठरवते. त्यांच्या जवळ जात रडतच म्हणते, पूर्णा आजी, मला ते दाखव ना गं नाणं, माझी आई आली आहे का? असं म्हणून ती नाणं घेण्याचा प्रयत्न करते, पण पूर्णा आजी तिच्या हातात काही ते नाणं देत नाही. आता माझी आई आली होती, मग मला का नाही भेटली? मला तिच्याबरोबर खूप बोलायचंय, तिला भेटायचंय, असं म्हणून प्रिया आता रडण्याचं खूप नाटक करू लागते. तेव्हा आता अस्मिता तिला सावरते. कल्पना देखील म्हणते की अगं रडू नकोस तू तन्वी. तेवढ्यातच सायली आता आतमध्ये येते. हा पूर्णा आजी आता रडतच विचारतात, "तुला माझी प्रतिमा दिसली का? ती नक्की आली होती इथे?" तेव्हा सायली आता विचारात पडते आणि म्हणते, "नाही, मला बाहेर कुणीच दिसलं नाही. होते ते गेट बाहेर होते." अर्जुन म्हणतो, "पाहिलं ना पूर्णा आजी, कुणीही नव्हतं." तेव्हा त्या रडतच म्हणू लागतात की अरे मी किती वेळा सांगू तुम्हाला, अरे प्रताप जा ना माझ्या प्रतिमाला शोधायला, अरे ती होती इथे, माझं आणि तन्वीचं दुःख तुम्हाला दिसत नाही का? म्हणून आता पूर्णा आजी ह्या खूप रडू लागतात. तेव्हा प्रताप म्हणतो, पूर्णा आई, मला माहिती आहे तू हे नाणं माझ्यासमोरच प्रतिमाला दिलं होतं, पण अगं अशा प्रकारची खूप नाणी असतात आणि हे प्रतिमाचं नाणं आहे, हे कशावरून? आपल्याकडे जे नाणं आहे ते सेम असंच आहे ना. तेव्हा आता पूर्णा आजी प्रतापला म्हणतात, नाही रे प्रताप, तुला कसं समजत नाही? एका आईचं दुःख, कारण तिची मुलगी तिच्यापासून दूर गेल्यानंतर तिला काय दुःख होतं, तिचं माया, प्रेम, स्पर्श हे फक्त आईलाच समजतं. माझी प्रतिमा इथे आली होती हे नक्कीच आहे, मी खात्रीने सांगते. त्यानंतर सायली आत्ता अगदी पूर्णा आजींजवळ येते, तेथे येऊन बसते आणि म्हणते, पूर्णा आजी, तुम्ही जे काही आज अनुभवलं ते अगदी अनामिक होतं ना, पवित्र होतं ना. जेव्हा मी बाहेर गेले होते ना, मी सुद्धा सेम तुमच्यासारखं अनुभवलं. अहो, शरीराला झालेला स्पर्श आपण दाखवू शकतो, पण मनाला झालेल्या स्पर्शाचं काय, तो आपण कसा दाखवू शकतो? ममता, वात्सल्य ह्या गोष्टी कुणाला समजवणार तरी कशा आपण? त्या फक्त अशा अनुभवायच्या असतात आणि जे आज तुम्ही अनुभवलंय ते पण तुमच्या काळजाचा तुकडा असलेल्या तुमच्या मुलीच्या बाबतीत. प्रिया आणि अस्मिता या दोघीही सायलीकडे पाहतच राहतात. तेव्हा आता पुढे सायली म्हणू लागते, पूर्णा आजी, मी सुद्धा जे अनुभवलं आहे ते तुम्हीच अनुभवलंय, पण देवी आईला साकडं घालायचं का? ते तुमचं आहे, लवकर ते तुमच्याजवळ यावं यासाठी, आणि जे माझं आहे ते माझ्याजवळ यावं यासाठी. आपण दोघींनीही मिळून नाणं पूजेत ठेवायचं का? माझ्याकडे देता का? तेव्हा आता घरातील सगळेजण आश्चर्याने सायलीकडे पाहू लागतात. प्रिया, अस्मिता एकमेकींबरोबर हसतात, कारण त्यांना माहीत असतं की पूर्णाजी हे नाणं कुणाला देणार नाही. ते सायली आता पुढे हात करते आणि पूर्णा आजींना म्हणते, देताय का मला ते नाणं? तर आता सायली सारखी ते नाणं मागत असते. पूर्णा आजी आता त्या नाण्याकडे पाहतच राहतात आणि सायलीकडे सुद्धा. त्या घरातील सगळेजण पूर्णा आजींकडे पाहू लागतात, खरंच त्या नाणं देतायत की नाही. तर सायली आता वेगळ्याच आशेने त्यांच्याकडे पाहू लागते, कारण तिला माहीत असतं की पूर्णा आजी ते नाणं माझ्याजवळ देणारच. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता बाहेर चाललेली असते. ती अर्जुनला म्हणते, अगोदर मी बाजारात जाते आणि मुलांसाठी काहीतरी गिफ्ट घेते, ते मला आश्रमात जाता येईल आणि मुलांना दिवाळीच्या भेटवस्तू देता येईल. इकडे आता चैतन्य घरी असतो. तर अर्जुन म्हणतो, आता काय करायचं? अर्जुन आता पटकन बेडरूममध्ये जातो आणि थंडी वाजल्यासारखं नाटक करतो. तो थंडीने कुडकुडत असतो. तेव्हा अर्जुनला काय झालं असं म्हणून तो सायलीला पुन्हा माघारी घेऊन येतो आणि रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा आता कल्पना आणि सायली या दोघीही खूप घाबरतात. तर इकडे अर्जुन खाली येतो आणि म्हणतो, ताप आल्याचं नाटक कसं करायचं? काखेमध्ये कांदा ठेवला की लगेच टेम्परेचर वाढतं, असं आता अर्जुन म्हणतो. तर आता कांदा फोडण्याचा प्रयत्न चैतन्य करतो. तेव्हा आता त्याची खूप धांदल उडते. तर इकडे सायली आणि कल्पना या दोघीही आता रूममध्ये पुन्हा चाललेल्या असतात. इकडे अर्जुन आणि चैतन्य किचनमध्ये असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.